महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने 10वी-12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान आणि सामाजिक संस्थेच्या वतीने रविवारी हत्तुरे वस्ती येथील हत्तुरे मंगल कार्यालय इथं शहर जिल्ह्यातील 10वी आणि 12वी परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंतांचा गौरव तसंच सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांचा विशेष गौरव सत्कार जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी, शिवपुत्र महास्वामी, सोमलिंग महाराज शिरवळ, सुधाकर महाराज इंगळे, महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे, सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड, शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख अण्णप्पा सतुबर, सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत, माजी नगरसेवक वैभव हत्तुरे, मुख्याध्यापक सदाशिव वनमाने, परमेश्वर माळगे, वीरेश हत्तुरे, बसवराज पनशेट्टी, शाखा अभियंता राम जेवरे, काशीनाथ भदगुंकी, उमेश मळेवाडी, महेश हत्तुरे, शशिकांत वसंतपुरे आदी उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून जीवन जगण्यासाठी अहंकाराला फाटा दिला पाहिजे। विनय आणि सुसंस्कार जीवनात अंगीकारणं महत्त्वाचं आहे। विद्यार्थ्यांना जीवनात मोठा पल्ला गाठावा लागणार आहे। घरात देखील चांगल्याच विचारांना महत्त्व दिला पाहिजे असं प्रतिपादन जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांनी यावेळी व्यक्त केलं। पण मोकळा झाला आता कोणी हायस्कूल मध्ये काही नियम असतील पण कॉलेजमध्ये नियम थोडा कमी असतील। पण असं म्हणून आपण आता 10वी झालं मोकळा झाला म्हणून आपल्याला कधी सिंग घ्यायचे नाही। सिंग म्हटलं कळलं का? म्हणजे गाय या वासरूला आपण बघितलं असेल, बैलला त्याला काय असते दोन कोण असतात का नाही सिंग। कोणी आलं की असं गलत असतं, मान गलत असतं। कोणी येऊ दे, त्यांच्या यजमान येऊ दे आणि दुसरं कोणी येऊ दे, सर्वांना मारत असतो। पण आपण असं करायचं नाही। सिंग म्हटलं तर आपल्याला कळायला पाहिजे आपल्याला सिंग येत नाही, पण सिंग म्हटलं तर इथं अहंकार नामक सिंग आपल्याला कधी यायचं नाही। ते अहंकार नामक सिंग कधी म्हणजे जे आलं तर कशामुळे ते सिंग कट होते म्हणा तर विनयानं सिंग कट होतील। आपण विनय शिकून घ्यायला पाहिजे। या प्रसंगी सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत, शिवपुत्र महास्वामी यांचं भाषण झालं। खूप चांगली अभिनंदनाची गोष्ट आहे। आज या ठिकाणी विद्यार्थ्यांचा जो सत्कार कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे त्या पाठीमागे त्यांची भावना अशी असावी की आपल्या भागातून देखील विद्यार्थी चांगल्या पद्धतीने शिकावेत, ते IAS IPS ऑफिसर बनावेत, एक चांगले प्रतिष्ठित डॉक्टर बनावेत, चांगले प्रतिष्ठित वकील बनावेत, चांगले प्रतिष्ठित इंजिनियर बनावेत, जेणेकरून या सोलापूर शहरातून या हत्तुरे वस्ती भागातून एक चांगला विद्यार्थी नावारूपाला येईल आणि तो निश्चितच या ठिकाणी श्रीशैल हत्तुरेंच्या माध्यमातून येईल असं मला या ठिकाणी विश्वास वाटतो। ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸಾಗಿತ್ತು ಅಂತಂದ್ರೆ ಸುಖ ಬಿಟ್ಬಿಡ್ರಿ, ಮೊಬೈಲ್ ಅವೆಲ್ಲ ಬಿಟ್ಟು ದೂರ ಪುಸ್ತಕಗಳು ಕೈಯಾಗ ಹಿಡ್ಕೊಂಡ್ರಿ ಅಂತಂದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಸುಖ ಸಿಗ್ತದೆ। ಸುಖಾರ್ತಿವ ತ್ಯಜತ್ ವಿದ್ಯಾಂ ಇಲ್ಲ ನಿಮ್ಗೆ ಈಗ ಮೊಬೈಲ್ ಬೇಕು, ನಾವು ಅದನ್ನ ನೋಡ್ತೀವಿ ಅಂತಂದ್ರೆ ಪುಸ್ತಕ ಎಲ್ಲ ಸೈಡಿಗೆ ಬಿಟ್ಬಿಡ್ರಿ, ನಾಳೆ ಕಾರ್ಖಾನೆಯಾಗ ದುಡಿಲಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬಿಡ್ರಿ। ನೀವು ಚಲೋ ಅಧಿಕಾರಿಯಾಗಿ आरामागिरಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ चलो शिक्षणावನ್ನ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಬೇಕು। वडील एक निवडतात, स्वतः मुलं निवडतात, त्यांचे मित्र दुसऱ्या डोक्यामध्ये घालत असतात। असा बराच गोंधळ आपल्या डोक्यामध्ये चालत असतो। तेव्हा आई वडिलांना माझी विनंती असेल की तुम्ही संस्कार देण्याचं कार्य करा। साईट निवडण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवरच सोपवा। त्यांना जी झेपेल ती साईट त्यांना निवडू द्या, पण संस्कार करायचं काम मात्र आपण केलंच पाहिजे आणि ते आपलं कर्तव्य आहे। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बसवेश्वर प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतला।